देवबापासाठी नैवेद्याचं ताट करताना इतकं मनाला समाधान वाटत होतं. कपोली गगनगिरी मठ सो असम अचानक ठरलेला प्लॅन, परंतु इथं काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. हॅलो नमस्कार मंडळी, तुम्ही सगळे मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मी नमिता तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. आज आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. विठ्ठलाच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे व तुम्ही आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी जे काही अथक प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना लवकरच यश मिळू दे एवढीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आज एकादशी निमित्त सकाळीच लवकर उठून सगळं आवरून घेतलं आणि सगळ्यात पहिल्यांदा देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत आहे. आणि एकादशी असेल तर आपण इतकी व्हरायटी करतो. तर आजसुद्धा मी मस्तपैकी काहीतरी स्पेशल म्हणून देवाला सुद्धा एकदम असा व्हरायटी निवेद दाखवला आहे. तर दाखवते काय काय निवेदमध्ये. मनाला प्रसन्न करणारे असे देवपूजा सकाळीच लवकर करून घेतली आणि आज नैवेद्याचं ताट मोठं असल्यामुळे खाली ठेवले. सोबत एक चंचूपात्रमध्ये पाणी भरून ठेवले. त्यासोबत आंबा, किवी, मोसंबी, त्यासोबत केळी, पांढरा फरसाणा, त्यासोबत हा लाल चिवडा आणि राजगिऱ्याचे लाडू. एवढे आज देवबाप्पासाठी व्हरायटी असणार आहे स्पेशल. आजच्या आषाढी एकादशीची आनंदाची बातमी म्हणजे 21 दिवसापूर्वी पप्पा पहिल्यांदाच पायी दिंडीसाठी गेले होते आणि त्यांची पूर्ण दिंडी अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे पार पडले. काल त्यांचं दर्शन झालं, चंद्रभागेमध्ये स्नानसुद्धा झालं. तर आज पुन्हा ते दर्शन घेऊन उद्या गावी जाण्यासाठी रिटर्न जात आहेत. म्हणजे त्यांनी यावी इतकं मनामध्ये स्ट्रॉंग ठरवलं होतं की मला पायी दिंडी करायची आहे. त्यांची सुद्धा इच्छा पूर्ण झाली आणि त्यांच्या निमित्तानं आम्हाला सुद्धा दर्शन झालं. आणि या एकादशीची मी खूप ग्रेटफुल आहे. म्हणजे विरूचा जन्मसुद्धा एकादशीचा आहे. म्हणजे पांडुरंगाची खरंच आमच्या कुटुंबावर खूप कृपा आहे असं मला क्षणोक्षणी जाणवतं. तर आता सगळं तयार झालं. आई बाबा विरू त्यांची सुद्धा सगळी तयारी झाली. तर जवळच एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. तर आता आम्ही सगळे तिकडं दर्शनाला एकत्र चालू आहे. तर जे काही साहित्य लागणार आहे ते एकत्र घेतले. सॉरी आता आई घेऊन गेल्यात. आता मी पटकन एकटीच राहिले तर बाहेर पडते. पावलाच विठ्ठल. आणि काय पाहिजे? आज आषाढी एकादशी निमित्त आमच्या चौघांचाही उपवास आहे. आणि तसं म्हणायला गेलं तर विरूचा पण आहेच तसा. तर मस्तपैकी आज शाबू वड्याचा प्लॅन केला आहे. आणि शाबू वड्याचा प्लॅन करत असताना विरू बोलला की मला सेपरेट खिचडी खायची आहे. तर त्याच्या इच्छेसाठी सगळ्यांसाठी जशी खिचडी बनवली. आता शाबू वडे एक राऊंड झाले, आता दुसरा बनवते. आणि त्यासोबतच गोड दही आधीच फेटून ठेवलंय आणि त्यासोबत आंबा असणार आहे. म्हणजे आज एकादशी आणि दुप्पट खाशी असा प्रकार होणार आहे. आणि गावाकडून येताना सुद्धा आईने राजगिऱ्याचे लाडू, चिक्की, त्यासोबतच साबुदाण्याचा चिवडा, गोड तिखट अशी भरपूर व्हरायटी आणले. त्यामुळे आज एकादशी आणि दुप्पट खाशी. आणि मंदिरात गेल्यानंतर सुद्धा गर्दी नसल्यामुळे इतकं दर्शन व्यवस्थित झालं ना
म्हणजे गर्दीच्या वेळी कसं लोक गडबड करतात, आपल्याला दर्शन घेता येत नाही व्यवस्थित. तर आई बाबा मी ते विरू 5 जण पण आम्ही मंदिरामध्ये भरपूर वेळ बसलो. हा सातू पण आलाय. सातू बोल ना, तुला मम्माने शिकवलंय ना काय काय बोलायचं भजनामध्ये? विसरला. आजचं नैवेद्याचं पूर्ण ताट तयार आणि देवभूपासाठी नैवेद्याचं ताट करताना इतकं मनाला समाधान वाटत होतं. खिचडी, आंबा, तळलेले शाबूचे वडे, त्यासोबत पापड आणि दही आहे. सातू तू जेवणार ना आज आमच्या सोबत? हो. विरूसाठी स्पेशल शाबू. आवडली? एकदम बिझी आहे खाण्यात. अजून आहे थोडी शिल्लक, पाहिजे तुला? बाबा आवडलं का? अजून शिल्लक आहेत. विरू ये बा, हे कधी खाणार? नंतर खाणार. कधी जायचं मग गावी? विमानापेक्षा भारी वाटत नाही? विरू ए पिल्लू, कुठे चालला तू? विमानात नाही. बाबांना विचार पिकनिक स्पॉट. कपोली गगनगिरी मठ. सो ऑसम. अचानक ठरलेला प्लॅन. कोणाचा प्लॅन? आणि आई बाबा पहिल्यांदाच आज अटल सेतूवरून प्रवास करतायत. तर सगळ्या वस्तू किंवा आजूबाजूचं नेचर बघण्यामध्ये ते दोघंही इतके बिझी आहेत. कसं वाटला हा प्रवास? बाबा कसं वाटलं सरकारचं काम? एक नंबर. बाबांचं सरकार. भाजप. प्राऊड फील. एअरपोर्टचा ट्रॅक आहे. विमान पण दिसतंय पुढे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ना? काय लोकेशन आहे. आणि इकडे थोडासा पाऊस झाल्यामुळे सगळीकडे असं हिरवंगार वातावरण आहे. आणि प्रवास करताना इतकी मजा येते ना. छान वाटलं आजचं हे वातावरण बघून. खोपोलीमध्ये जस्ट एंट्री झाली आणि समोर असं खतरनाक निसर्गरम्य वातावरण आहे ना. एकदम असं ढग जमा झाले सारखे झाले. पाणी कसं पडाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. या बाजूला आतमध्ये छोटे छोटे देवस्थानाचे मंदिर आहेत आणि या बाजूला शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि त्यासोबत हातावर टोपी घेतल्या असं स्ट्रक्चर आहे. खरंच खूप छान आहे हा व्ह्यू. वाव. इतकं प्रसन्न करणारं असं वातावरण. आणि आज पहिल्यांदाच मी सद्गुरू गगनगिरी महाराजांचं दर्शन घेते. विरू पादुकांचं दर्शन घे. पादुकांचं दर्शन घे. गगनगिरी महाराजांच्या मठाशेजारी ते खूप मोठी नदी आहे. आता थोडंसं एवढं क्लिअर नाही दिसत, परंतु एकदम असं खळखळ पाणी आहे. समाधी मठ. जास्त पुढे नको जाऊ विरू.
कसलं फास्ट आहे बघा पाणी. लोकोद्वारासाठी अपार तपतीने अनंत जीवमात्रांचे कापठेने स्वस्ति माता म्हणून मागच्या वर्तवीने सहस्रकोटी ऐथे शिव धरिले जय देव सत्ये राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गणगिरी दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गणगिरी दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गणगिरी दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा स्वामी गणगिरी दिगंबरा. विरू खिचडी खाल्ली ना, कशी आहे? आणि आज प्रसादामध्ये दोन्ही व्हरायटी आहे. तर विरुने आणि बाबांनी आधी खाऊन घेतले आणि महाप्रसादाला सुद्धा मगापासून इतकी गर्दी होती. ओ बॉटल आणली, बॉटल घेऊया. जेवणार आहे नाही चवळीची भाजी, त्यासोबत भात, डाळ आणि कोडीमध्ये सुजी असणार आहे. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. गगनगिरी महाराजांच्या कृपेने आज आषाढी एकादशीला वरीचा भात, खिचडी, त्यासोबत पिवळ्या बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी भेटल्या. खरंच खूप मोठं भाग्य आहे आमचं. तर आता पटकन हा प्रसाद खाऊन घेतो. गगनगिरी मठाचा जो काही पूर्ण प्रेक्षकीय भाग आहे तो या बाजूला आणि आजूबाजूला इतकी शांतता आहे, भरपूर हिरवळ अशी झाडे आहे. आणि मला आवडणारं सगळ्यात जास्त एक कन्स्ट्रक्शन म्हणजे हे भक्त निवास. इतकं ॲट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे आपण शब्दातसुद्धा नाही बोलू शकत. त्याचं जे काही रंगसंगती आहे, त्यासोबतच वॉलला जे काही त्यांनी ॲट्रॅक्टिव्ह असं लाईटिंग केलं ते सगळं खरंच खूप खतरनाक आहे. आता आतमध्ये चालले. वाव, बापरे. आईवर लाइटिंग आणि डोंगर बघा. सकाळी चांगले दिसेल. काय बापरे. 1 2 3 4 आणि विरूला सेपरेट आहे 5. तू आज झोपणार ना? आज झोपणार आहे. छान आहे रूम. साहेब, अचानक ठरलेल्या गोष्टी कशा झाल्या? एक नंबर यार. पहिल्यांदा बघितलं परंतु इतकं समाधान वाटलं. आणि आमचे छोटे साहेब, अय कशी झाली आरती देवबापाची? आई तुम्हाला कसं वाटलं? आमच्या पूर्ण फॅमिलीचा आज हा पहिलाच दिवस आहे आणि थोडक्यात जी काय आरती किंवा त्यांचे मंत्रोच्चार आहे तर तेवढंच झालं. उद्या सकाळी 6 ते 7च्या दरम्यान 1 तास काकड आरती असणार आहे. तर ती अटेंड करण्याचा आम्ही प्रयत्न तर लवकर उठून करणारच आहे. बघू कशा शक्य होतात. आणि खरंच या रूममध्ये आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटते ना, एकदम अशी फ्रेश आहे, टापटीप ठेवलेली आहे आणि सगळ्या ज्या काही गोष्टी प्रोव्हाइड आहेत बेसिक त्या सगळ्या त्यांनी व्यवस्थित दिलेत. उद्या जायचं का काकड आरतीला? हो लवकरच निघू पण. खरंच मस्त वाटलं. गगनगिरी महाराजांचा मठ म्हणजे एक येतं थांब. गगनगिरी महाराजांचा मठ एक मनशांतीसाठी किंवा इथलं स्ट्रक्चर बघण्यासाठी खरंच खूप बेस्ट आहे. परंतु इथं काही ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्यांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. महाप्रसाद तर सगळ्यांना भेटतोच, परंतु इथे थोडासा ऑनलाईन बुकिंग किंवा ऑनलाईन पेमेंटचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जे काही असेल तर ते तुम्ही कॅशनेच पेमेंट केलं पाहिजे. तर ती एक आम्हाला अडचण जाणवली, त्यामध्ये थोडासा वेळ गेला. आणि आज खोपोलीमध्ये आल्यानंतर इतका मुसळधार पाऊस होता ना, त्यातमध्ये सुद्धा आमचा भरपूर वेळ निघून गेला. परंतु फायनली दर्शन झालं व्यवस्थित. आणि आमच्या विरूच्या आल्यापासून कंटिन्युअस पराक्रम चालू आहे. कुणाला करतो फोन? हां हॅलो बोला.
कर फोन. तुला काय पाहिजे सांग. कॉल करायचा त्याच्यावर आणि सांगायचं मला काय पाहिजे. आईला फिलिंग्स विचारा ना. आईला फिलिंग्स. आई एकदम त्यांचं झोपेचं टायमिंग झाल्यामुळं आणि बाबा तर तिकडे एकदम पॅक. कसं वाटलं. तर छान होता आजचा एक्सपिरियन्स आणि उद्यासाठी सुद्धा आम्ही खूप एक्सायटेड आहे. तर आजचा दिवस इथे संपवते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन आणि खास व्हिडिओमधून. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या. बाय.